राज्यात रामरक्षा आणि हनुमान चालिसा या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असतानाच आता या वादाचे पडसाद धुळे ते अमरावतीपर्यंत उमटताना दिसत आहेत. धुळ्यातील शिवसैनिकांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा देत अमरावतीकडे कूच केली आहे. रामरक्षा आणि हनुमान चालिसा वादाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आझादनगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी पंकज भारसकर आणि सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक अमरावतीकडे रवाना झाले आहेत. अमरावतीकडे रवाना होण्यापूर्वी धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राम मंदिराच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या नवनीत राणा आता या प्रकरणावर मौन का बाळगत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राम मंदिरातील चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अमरावतीतील नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर रामरक्षा आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे अमरावतीत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज चंद्रशेखर आझादनगर शिवसेनेच्या वतीने आम्ही पंकजदादा भारसकर आणि सगळे आझादनगरच्या नेतृत्वामध्ये आम्ही अमरावतीला या ठिकाणी रवाना झालेलो आहोत. आपण जर पाहिलं तर 2021 साली नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं आणि हिंदुत्वाचा नकली जागर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये हजारो कोटी रुपयाची देणगी या ठिकाणी चोरली गेलेली आहे आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचं सरकार घ्यायला तयार नाही. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने रामभक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून आम्ही नवनीत राणा यांना जाब विचारण्यासाठी थेट आज धुळ्याहून अमरावतीकडे रवाना होत आहोत आणि आम्ही नवनीत राणा यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करणार आहोत. किती लोक? आम्ही साधारणतः 15 ते 20 लोक या ठिकाणी रवाना होतोय. आमच्यासाठी आम्ही पुढे जळगाव, पारोळा, जळगाव, अकोला, शेगाव आणि अमरावती ग्रामीण, बडनेरा या सगळ्याच लोकांचे आम्हाला या ठिकाणी आम्हाला सामील होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राम मंदिरातील चोरी प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी आणि संबंधितांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पंकज भारसकर व सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीला माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान पठणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. प्रामुख्याने हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला जातोय की उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याच वेळेला ह्या नवनीत राणाने हनुमान चालिसावरनं प्रचंड राजकारण त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि आज ज्या वेळेला श्रीराम मंदिरामध्ये चंदा चोरी झालेली आहे, श्रीराम मंदिराचा चढावा त्या ठिकाणी चोरला गेलेला आहे, अशा वेळेला नवनीत राणासारखी खासदार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये बोलायला तयार नाही आहे. विनाकारण हनुमान चालिसा, रामरक्षा याच्यावरनं वारंवार त्या ठिकाणी खोटारडे स्टेटमेंट करून या ठिकाणी राजकारणाची दिशाभूल आणि राजकारण सडवण्याचं काम नवनीत राणासारखे बुलडॉग, मी बुलडॉग याच्याकरता म्हणाल की हे बुलडॉग या ठिकाणी भुंकत राहतात आणि समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करतात. आज या दोघंही पदाधिकाऱ्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. नवनीत राणांना देखील या प्रकरणामध्ये जाब विचारला गेला पाहिजे. म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे संपूर्ण आझादनगर शिवसेनेचे पदाधिकारी अमरावतीला आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी निघत आहेत. धुळ्यातून निघालेल्या शिवसैनिकांच्या या आंदोलनाकडे आता अमरावतीसह राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.